गावचा सरपंच बाळासाहेब कुरकुटे. तर बोटा ते राजूर ह्या रस्त्याची खूप दयनीय अवस्था झालेली आहे. आणि तसेच हे बोटा ते आंबेपाटा या रस्त्यामध्ये जो रस्ता झाला त्याच्यामध्ये मधला पॅच जवळजवळ 1.5 किलोमीटरचा रस्ता असाच बाकी ठेवलेला आहे. त्या रस्त्यामध्ये खूप ॲक्सिडेंट झालेले आहे. त्याच्यामध्ये 2 जणांचे पाय मोडले आहेत, तसेच 1 जण मृत्युमुखी पडला आहे. तर या रस्त्याची PWवाल्यांनी काही दक्षता घेतलेली नाही. तर ह्या रस्त्याची राजूरपर्यंत खूप दयनीय अवस्था आहे. तसेच मसवंडी, आंबेतोमाला, कुरकवाडी, बेलापूर, जाचकवाडी, ब्राह्मणवाडा, चैतन्यपूर या सर्व लोकांना या रस्त्याने जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि खूप अशा अडचणी आहेत. तसेच इथं एस टी चालू होत्या, त्या ST पण बंद झालेल्या आहेत. इथून प्रवाशांना जाण्यासाठी प्रायव्हेट गाडीने जावं लागतं, 2-2 तास इथं उभं राहावं लागतं. आणि इथं काही STचा प्रवास नसल्यामुळे ST चालू असल्या रस्ते बंद झालेले आहे. या रस्त्यामुळे बस डेपोने ST बंद केलेले आहे. तर ह्या रस्त्याची सुधारणा शासनाने दखल घेतली पाहिजे. जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही 2 नोव्हेंबरला या रस्त्याचे रस्ता रोको करणार आहे आणि याची शासनाने दखल घ्यावी.